अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि धार्मिक आणि भावनिक देखील होणार आहे। आणि तो म्हणजेच काय तर आपल्या देवघरामध्ये आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो। आणि मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की ताई मंगल कलश जो असतो त्याचं पाणी कधी बदलवायचं, त्याचं नारळ कधी बदलवायचं, मंगल कलश हा स्थापन केल्यानंतर कशाचं प्रतीक म्हणून आपण त्याचा उच्चार किंवा मंत्र स्तोत्र कोणते म्हणावेत जेव्हा स्थापना करत असतो तेव्हा, किंवा कशाचं प्रतीक आपण मानत असतो, त्याच पद्धतीने तडा गेला किंवा कोंब आला तर आपण काय करावं, किंवा त्याचं म्हणजेच त्यामधून आपल्याला कोणता अर्थ काढता येतो, तडा गेल्यानंतर काय होत असतो, किंवा कोंब आल्यानंतर त्याचा शुभ संकेत असतो की अशुभ संकेत असतो, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा म्हणजे जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, आपण आपल्या देवघरामध्ये जे स्थान असतं, देवघराचं ते स्थान असतं ते खूप पवित्र असं ठिकाण असतं आणि त्या ठिकाणी आपण मंगल कलशाची स्थापना जी असते ती करत असतो। आता मंगल कलशाची स्थापना नवरात्री येत असते तेव्हा आपण नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करत असतो। कारण का, नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची आपण सेवा उपासना आराधना करत असतो। त्याच पद्धतीने तुम्हाला बघा, मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो तर ते प्रतीक म्हणून कशाचं असतं तर कुलस्वामिनीचं प्रतीक म्हणून मंगल कलशाची स्थापना आपण करत असतो। आता मंगल कलशाची स्थापना करत असताना तुम्हाला नवरात्रीमध्येच करावं असं नाही, तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी या दिवशी सुद्धा, कुठलाही मंगळवार आणि शुक्रवार असू द्या, त्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकतात। आता बरेच लोक विचारतील की ताई फोटो टाक किंवा जे काही असतं कुलस्वामिनीचं ते ऑलरेडी माझ्या देवघरात आहे, तरीसुद्धा मी मंगल कलशाची स्थापना करू का? तर अवश्य तुम्ही करू शकतात। कारण बघा का, जे नारळ असतं ते मांगल्याचं प्रतीक असतं, ते शुभतेचं प्रतीक असतं। आणि अशी मान्यता आहे जेव्हा आपण जे काही देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करत असतो तर आपल्या घरात येणारं संकट जे असतं किंवा आपल्या घरातील जी ऊर्जा असते, आता ती ऊर्जा पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक असेल तर नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचं काम नारळ हे करत असतं। आणि नारळाने जी ऊर्जा खेचलेली असते ते आपल्याला संकेत रूपात दाखवत असतं। माझा स्वतःचा अनुभव देखील आहे, नक्कीच नंतर तुम्हाला शेअर करते। तर या पद्धतीने आपण त्यामधून संकेत किंवा आपल्या घरातील वाईट अशुभ किंवा शुभ ज्या ऊर्जा असतात ते खेचून घ्यायचं काम हे नारळ करत असतं। आणि त्यामुळे आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो। आता प्रत्येकाच्या घरात मंगल कलशाची स्थापना असावी का? माझ्या सासूबाईकडे मंगल कलश आहे किंवा कुलदेवीचा टाक आहे तर मी करू का? तर नक्कीच करू शकतात। त्यात काही म्हणजे बघा, चूल बदलली म्हणजे आपलं देवघर पाहिजे, देवघर आलं म्हणजे तिथे मंगल कलश पाहिजे, किंवा या गोष्टी घर असलं, प्रत्येक घरामध्ये वास्तुदोष किंवा कुठले दोष असतात ते निवारण होत असतात, म्हणून आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो। आता मंगल कलशाची स्थापना करत असताना एक कलश जो असतो तो आपल्याला धातूचा हवा असतो, तांब्याचा, पितळाचा, पंचधातू घ्या, या पद्धतीने घ्या। आता तुमची परिस्थिती नाहीच आहे की धातूचा नको, म्हणजे नाही आहे माझ्याकडे की नाही घेऊ शकत मी, तर तुम्ही अगदी कोरा स्टीलचा असेल तो घ्या। पण परत एकदा सांगेल, थोडे पैसे साचून बघा, एक साडी कमी घ्या महिलांनो, पण ज्या वस्तू आवश्यक आहेत अशा गोष्टी हव्यात, म्हणून तुम्हाला सांगेल धातूचाच कलश हवा असं मी आवर्जून सांगेल। कारण धातूमध्ये क्षमता, खूप सकारात्मक लहरी खेचायची क्षमता जी असते ती धातूंमध्ये असते, म्हणून धातूचाच हवा। तांब्याचा, पितळीचा, पंचधातूचा चालेल, काही हरकत नाही। तांब्या घ्यावा, तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे। पाणी भरल्यानंतर खाली तुम्ही रास, तांदळाची रास टाकू शकता, छोटीशी, अगदी थोडे तांदूळ टाकले तरी सुद्धा चालेल। त्यावरती हळदी कुंकू आपण टाकायचं आहे, तो कलश ठेवायचा। कलशावरती समोरच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक काढावं, स्वस्तिकला 4 बिंदू आणि 2 रेषा ज्या असतात साईडला त्या सुद्धा आपल्याला द्यायच्या आहेत। आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला 5 कुंकवाने रेषा ओढायच्या आहेत, स्वस्तिक सुद्धा कुंकवाने काढायचं आहे। हे नंतर पाण्यामध्ये आपल्याला, तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला एक सुपारी, एक नाणं टाकायचं आहे। त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल असेल तर फूल आपण अर्पण करू शकतो। 5 आंब्याचे पानं किंवा नागवेलीची पानं आपण ठेवायचे, असतील तर अवश्य ठेवा, नसतील तर बघा जेव्हा जेव्हा आपल्याला साध्य होतं त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो, या पद्धतीने ठेवा। आणि नंतर आपल्याला वरती कलश जो असतो कलशाच्या वरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे, या पद्धतीने। नारळ हा आपला स्वतःच्या पैशाचा हवा, तळलेला आहे का तो बघा, पाणी भरलेला असतो, छान असा नारळ
नारळ आपल्याला ठेवायचा आहे, हे लक्षात घेऊन मगच तिथे ठेवा. उगाचच नारळ खराब असेल किंवा आधीच तडा असेल आणि नंतर गैरसमज तयार होतात, म्हणून आपण अशा पद्धतीने नारळ आपण तिथे ठेवू शकतो. आता ही सगळी काही पूजा करत असताना तुम्हाला सांगेल आपल्याला मंत्र जप कोणता करायचा आहे. तर बघा, तुम्हाला सांगेल तुमचा कुलदेवीचा मंत्र जो तुम्हाला माहिती असेल तर कुलदेवीचा मंत्र तुम्ही स्मरण करू शकता किंवा म्हणजे आपण नाव घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला सांगेल 99 मंत्र जो आहे तो चालेल. 99 मंत्र म्हणून आपण त्या कलशाची स्थापना करू शकतो. ठीक आहे. कलश स्थापना करत असताना बघा, देवघरामध्ये देवघरात उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला जर जागा असेल तर तिथे ठेवा. तुमच्या देवघरात जागा नाही तर तुम्ही उजव्या बाजूला ठेवू शकतात. अशा पद्धतीने ठेवा. आणि कोणत्याही दिशेचं बघा महत्त्व मी ते सांगणार नाही. शक्य झालं तर ठेवा, नाही शक्य तर दुसऱ्या दिशेला ठेवलं काही फरक पडत नाही की याच दिशेला पाहिजे किंवा त्याच दिशेला पाहिजे, याला काही म्हणजे एवढं काही महत्त्व देऊ नका. शेवटी तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्या भावनेने तिथे ठेवत आहेत तो महत्त्वाचा आहे, दिशा महत्त्वाची नाही. तर या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे. आता मंगल कलशाची स्थापना आपण केल्यानंतर आता महत्त्वाचे प्रश्न जे येतात ते म्हणजे काय, तर नारळ आपण कधी चेंज करावा. बरेच लोक सांगतात की दर अमावस्याला हा नारळ चेंज करावा, बरेच लोक सांगतात दर पौर्णिमेला करावा. पण माझं मी स्वतःचं सांगेल की बघा, मी जेव्हा पण 2-3 महिने ठेवते, मी 3 महिने तरी ठेवते आणि 3 महिन्यानंतर जर कोंब आलाच नाही 3-4 महिन्यानंतर तर चेंज करते नारळ. ठीक आहे, नारळ चेंज करते. तो नारळ जो असते तो मी उचलून घेते आणि दुसरा नारळ, नवा नारळ आणून मंगळवारी किंवा मग शुक्रवारच्या दिवशी चेंज करत असते नारळ. आता जो उचललेला नारळ असेल आपला देवघराच्या कलशावरचा, जो कोंब आलेला नाही, त्या नारळाचं काय करावं, तर त्याचा आपण फोडून घ्या, गोडाचा प्रसाद करून खाऊ शकतो. ठीक आहे. पण जर कलशावरचा नारळ तो जर तडा पडलेला असेल, लक्षात घ्या, तडा पडलेला असेल तर तो नारळ आपण प्रसाद बनवून खायचा नाही. तो नारळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करा, हे लक्षात घ्या. कधीही कलशावरचा नारळ जो असतो त्याला जर तडा पडला तो खायचा नाही. नकारात्मक शक्ती ज्या असतात आपल्या घरामध्ये ते खेचून घ्यायचं काम ते नारळ करत असतं आणि तो कुणीही आपल्या घरात प्रसाद म्हणून वाटायचा नाही किंवा खायचा नाही. तो सरळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करावा. आता बघा, तो नारळ जो असेल त्याला कोंब आला, समजा कोंब आला तर हे शुभतेचं प्रतीक असतं. जो नारळ असतो तो जड लागणं हे सुद्धा शुभतेचं प्रतीक असतं. नारळ नेहमी ओला राहणं हे सुद्धा शुभतेचं प्रतीक असतं. नारळाला 2-3 महिन्यानंतर कोंब येणं हे सुद्धा शुभतेचं प्रतीक असतं. म्हणजे व्यवस्थित चाललंय आपलं असं समजावं. जर नारळाला तडा पडला, असं काही घडलं तर समजावं काहीतरी येणारं संकट आहे, म्हणून आपण सावध व्हायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण बघायचं आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्या पद्धतीने सावध होऊन आपण ते करायचं आहे. तर असे याचे संकेत असतात. आता बऱ्याच महिला बोलतील की ताई माझ्या घरात पण असा तडा पडला, तसं झालं, हे झालं. पण सर्वप्रथम सांगेल, तडा पडण्यासाठी सुद्धा वातावरण सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्या कलशाची काळजी घेणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. आपण जर बघा, आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर जर ते नारळ कोरडं पडत असेल, ठीक आहे, कोरडं पडत असेल तर त्याला तडा पडणारच आहे, हे निश्चित आहे. त्याचा अर्थ असं नाही की आपल्या घरावर संकट येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण जो नारळ ठेवत असतो तो भरगच्च पाण्याने भरलेला असावा, हे आपण बघायचं आहे. दररोज, आता उन्हाळा आहे म्हणून बघा, दररोज नारळ आपण ओला करा, हे सर्वप्रथम सांगेल. शक्य झालं तर बघा, तुम्हाला लाल कापड कॉटनचा आपला जो मदिरा मिळत असतो तो ओला करून नारळावर ठेवा, जेणेकरून त्या नारळाला तडा पडणार नाही. आपल्याला त्या नारळाची काळजी सुद्धा घ्यायची महिलांनो. म्हणून तुम्हाला सांगेल, या गोष्टी आपल्याला ऊन जास्त पडतंय म्हणून या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची, म्हणजे तडा पडणार नाही. ठीक आहे, या पद्धतीने करा. आता बघा, बऱ्याच महिला बोलतील की ताई तडा पडणं म्हणजे अशुभ असतं का, असं कशावरून तुम्ही सांगता किंवा काय. तर माझा स्वतःचा एक अनुभव आहे, तो नक्कीच सांगते. आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की ह्या ज्या गोष्टी असतात ह्या शेवटी आपला भाव, आपला विश्वास जो असतो त्यावरती अवलंबून असतं आणि त्यानुसारच मी सांगणार आहे. मी 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल तर माझ्या कलशातला नारळ जो होता त्याला कोंब आलेला होता. कोंब आल्यानंतर मी नारळ आज चेंज करू, उद्या चेंज करू, असं करत करत मला ठीक आहे, आणि मन होतं तोपर्यंत आपण चेंज पण करत नाही, हे पण लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की छान दिसतोय कोंब म्हणून चेंज करत नाही. मग मी तो नारळ घेतला
आणि एक दिवस कुंडीमध्ये लावला की मी गावाकडे पाठवते. माझा व्हिडिओ आहे मागे पण मी टाकलेला. तर मी हे 1 2 3 4 जे नारळ साचतात ते मी आईकडे शेतात लावायला देत असते. तर मी एका कुंडीमध्ये तो नारळ लावला आणि लावल्यानंतर समजा दुसरा नारळ तिथे स्थापित केला मंगल कलशाच्या वरती. पण मात्र बघा, जो मी लावलेला नारळ होता तो अगदी छानसा होता, तडा पडलेला नाही किंवा काहीच नव्हतं त्या नारळाला. आणि काही दिवसानंतर त्यानंतर मी कुंडीत लावल्यानंतर 8 दिवसानंतर बघते माती ओली, सगळं काही व्यवस्थित, पाणी होतं नारळाला, सगळं काही होतं. आणि तो नारळ तडला होता मध्ये. आणि तडल्यानंतर तुम्हाला सांगेल तर मी खूप शॉक झाली होती की असं कसं काय झालं. तर त्या नारळाच्या मधून असे बारीक बटवेसारखे आळ्या असतात बघा, तशा म्हणजे निघत होत्या. जेव्हा मी तो नारळ काढायला गेली, आईकडे द्यायची होती मला नारळ, तर तो एक नारळ जो होता तर त्यामधून असं निघायला लागलं. तर मी खूप घाबरली होती की असं का झालं, की हा नारळ एवढा छानसा मी लावला आणि लावल्यानंतर 8 दिवसातच असं का झालं. हा खूप मला म्हणजे धक्का लागला. आणि त्यानंतर सांगते तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ असा की आमच्या घरात ते मोठं संकट आलं होतं आणि खरंच ते महाराजांनी टाळलं, हे असं म्हणायला काही हरकत नाही. कुलदेवी आपल्याला वारंवार संकेत देत असतात. आणि नक्कीच त्या दिवशी संकेत मिळाल्यानंतर त्या दिवसानंतर एक बाय चान्स 3 महिन्यानंतर माझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडली. त्यांना पायाला गँग्रीन झालं होतं, त्यांना शुगर आहे, हाय शुगर आहे. त्यांचं वय वर्ष आता 75 ते 80च्या मध्ये आहे. तर जवळजवळ त्यांचं पाय जो होता तो त्याची ट्रीटमेंट चालू झाली. पाय वगैरे म्हणजे खूप जास्त गँग्रीनचा प्रकार झाला. त्यांचा पाय जो होता तो जो पंजा असतो ना पुढचा, तो अर्धा कट केलेला आहे. पण हे असं काही झालं, त्यांचे ऑपरेशन झाले, ट्रीटमेंट झाली, आता एकदम छान ठणठणीत झालेत माझे सासरे. तर त्या गोष्टीला कव्हर करण्यासाठी आम्हाला 2 वर्ष लागले जवळजवळ. आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या सासऱ्यांना चांगलं ठणठणीत बरं होण्यासाठी. पण हे संकट यायच्या आधी हा संकेत मला मिळाला. त्यानंतरचं नारळ एकही खराब झालं नाही. ते नारळ खराब झालं त्यानंतर मी नारळ जसे ठेवते तसे कोंब येत असतात आणि त्यानंतर खराब झालंच नाही. आणि मी जसं पण मंगल कलशाची स्थापना करत आहे महिलांनो, त्याच्यानंतर मी एकही नारळ माझं खराब झालं नव्हतं. फक्त सुरुवातीला जेव्हा ठेवलं तेव्हा एक वेळा तडा गेला होता नारळाला, त्यानंतर एकही नारळाला तडा गेला नाही. फक्त हे संकट जे येणार होतं माझ्या घरी ते मला संकेत रूपात या गोष्टी मला दिसल्या. आणि नक्कीच तुम्हाला सांगते, असे छोटे छोटे जे असतात ते संकेत आपण घ्यायचे असतात, त्यामधून आपण अर्थ म्हणजे सावध व्हायचं आहे आणि त्या संकटांना आपण 2 हात करायचे. मात्र त्यासोबत माझ्या सेवा देखील चालू होत्या. रुद्राभिषेक चालू होतं सासऱ्यांसाठी, तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राभिषेकांची सेवा 41 दिवसाची केली. त्यांच्यासाठी रक्षा होती, गुरुचरित्राचं पारायण होतं, त्याची रक्षासुद्धा त्यांना मी दिलं होता. रक्षासूत्र जे असतं आपण हातात बांधत असतो बघा, ते सुद्धा त्यांना दवाखान्यात न्यायचे तेव्हा नर्स तिथे कट करायच्या, घरी आले की परत रक्षासूत्र मी बांधायची. अशा बऱ्याचशा गोष्टी मिळून त्यांची तब्येत आता ठणठणीत बरी आहे. तर अशा गोष्टीने आपल्याला संकेत मिळत असतात. छोट्या छोट्या गोष्टींनी संकेत आपण घेणं खूप महत्त्वाचं असतं. पण मात्र ते जरी आपल्या पर्यंत दुःख आलं, त्याला सावरण्यासाठी आपल्या सेवासुद्धा महत्त्वाच्या असतात, आपला विश्वाससुद्धा महत्त्वाचा असतो. आपल्याला कोणत्याही संकटांना घाबरायचं नसतं. महाराज असतात, फक्त आपण कर्म चांगलं करायचं आणि जे संकट असतात त्यांना न घाबरता डगमगता पुढे जायचं असतं. सेवा आपल्या चालू ठेवायच्या, नामस्मरण चालू ठेवायचं, महाराज मार्ग काढत असतात. आणि म्हणून हा मंगल कलश खूप महत्त्वाचा ठरत असतो. आपल्या घरात होणाऱ्या घटना ज्या असतात त्याचे आपल्याला संकेत रूपात कुलस्वामिनी देत असते आणि आपण त्या गोष्टीपासून सावध होत असतो. अशुभ गोष्टींपासून सावध होत असतो. शुभ गोष्टी राहिल्या तर त्याचे सुद्धा आपल्याला परिणाम छान पद्धतीने आपल्याला बघायला मिळत असतात. ठीक आहे, चला मग बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं इथे तुम्हाला मिळालेली असतील असं मला वाटतं. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना ठेवू शकतात. फक्त एवढं सांगेल की वातावरण बघून आपण कलशाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. उन्हाळ्यामध्ये रोज आपण नारळ ठेवायचा आहे आणि ठेवायच्या आधी सुद्धा आपल्याला नारळ चेक करायचा आहे की तो व्यवस्थित आहे ना, नंतर आपल्याला मनात शंका यायला नको म्हणून. चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते, कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.